नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. आता घरातही मास्क वापरावा लागणार आहे, कारण तशा सूचनाच केंद्र सरकारने दिल्यात. आज आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही.के. पॉल यांनी मास्क वापरण्यावर भर दिलाय. आता घरातही मास्क घालण्याची वेळ आली आहे. घरात असतानाही मास्क वापरा. विशेषतः तुमच्या घरात कोरोना रुग्ण असेल तर त्या रुग्णासह घरातील इतर सदस्यांनीही मास्क घालायला हवा, असं पॉल यांनी यावेळी म्हटलं. कि हम मास्क पहनेंगे, बिल्कुल ज़रूरी है कि हम फालतू बाहर नहीं जाएंगे. प्लीज़ डोंट गो आउट अननेसेसरली, स्टे विद योर फैमिली, वेरी इंपॉर्टेंट. एंड ऑल्सो इवन विद इन द फैमिली, प्लीज़ वेयर मास्क. प्लीज़ डोंट इन्वाइट पीपल इन टू योर होम. आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत. सागर, आता घरात देखील मास्क वापरावा अशी सूचना जी आहे ती दिल्या जाते. नेमकं यावरनच असं लक्षात घ्यायला हवं का की आता कोरोनाचं गांभीर्य किंवा त्याचा फैलाव हा वाढत चाललाय? सागरपर्यंत कदाचित आपला आवाज पोहोचत नाही, पण आपण बघतोय की आता क्षणाची महत्त्वाची बातमी. आता घरात देखील मास्क वापरा अशा सूचना ज्या आहेत त्या देण्यात येत आहेत. आज आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही.के. पॉल यांनी मास्क वापरण्यावर भर दिला. घरात देखील मास्क घालण्याची वेळ आली आहे आणि घरात असताना मास्क वापरा. विशेषतः तुमच्या घरात कोरोना रुग्ण असेल तर त्या रुग्णासह घरातील इतर सदस्यांनीही मास्क घालायला हवा, असं डॉक्टर व्ही.के. पॉल यांनी तशी सूचना केलेली आहे. ही सूचना अर्थातच महत्त्वाची म्हणावी लागेल, कारण कोरोनाचा फैलाव हा झपाट्याने होताना दिसतोय. मध्यंतरी एका संशोधनाच्या माध्यमातून असा देखील एक मुद्दा पुढे आला की कोरोनाचा विषाणू हा आता हवेतनं देखील पसरताना दिसतोय आणि हवेतनं याचा संसर्ग होतोय असं देखील म्हटलं जात आहे. पण अर्थात त्याला निश्चित असा आधार नसला तरी ह्या कोरोनाच्या सगळ्या परिस्थितीत आपण सगळ्या नियमांचं पालन करणं फार आवश्यक आहे. बोलूयात पुन्हा एकदा, जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत. सागर, केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाकडनं ही सूचना येणं याचाच अर्थ आता कोरोनाचा फैलाव हा वेगाने होतोय असं म्हणायचं का? विशाल, आपणास माहीत आहे की पहिलं ज्यावेळेस लाट आली त्यावेळेस आणि आत्ताच्या सद्यस्थितीच्या ह्याच्यामध्ये फरक आहे. यामुळेच केंद्र सरकारच्या वतीने आज स्पष्टता देण्यात आलेली आहे की ज्या लोकांमध्ये थोडंसं सिम्पटम्स आढळत आहेत अशा लोकांनी घरात सुद्धा मास्क वापरणं गरजेचं आहे. कारण की अनेक केसेसमध्ये असं दिसून आलेलं आहे की कोणतेही लक्षण दिसत नाही, पण अचानक ऑक्सिजन लेवल फार कमी येते आणि त्यानंतरनं ज्या पद्धतीने रुग्णांची संख्या वाढते आहे अशा वेळेस ऑक्सिजन बेड मिळत नाही, अनेक ठिकाणी व्हेंटिलेटर मिळत नाही. यामुळे केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात येत आहे, जी एक आज जवळपास स्पष्ट करण्यात आलं की घरात देखील प्रिकॉशन म्हणून, जर खबरदारी म्हणून मास्क वापरला तर तो अधिक फायदेशीर ठरेल, अशा स्वरूपाचं विधान करण्यात आलेलं आहे. विशाल, धन्यवाद सागर या सगळ्या माहितीबद्दल. म्हणून कुठेही असा मास्क वापरणं हे फार महत्त्वाचं आहे. मग ते घरात असो व आपण कुठे बाहेर कामासाठी बाहेर पडलेलो असो, मास्क वापरणं अत्यंत गरजेचं आहे. कारण कोरोनाला जर नियंत्रित करायचं असेल तर हाच एकमेव उपाय. पुढे पाहूयात. MBBS आणि MDच्या वर्षासंदर्भात एक महत्त्वाची बातमी अशी आहे. या एकूणच अभ्यासक्रमाबद्दल परीक्षा केव्हा होत आहेत हा सगळ्यांमध्ये मोठा प्रश्न आहे. MBBSच्या पहिल्या आणि दुसऱ्या, माफ करा, एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आता क्षणाला नागपूरमधून हाती येते आणि ती ब्रेकिंग न्यूज अशी आहे की नागपुरात 77,388 ॲक्टिव्ह रुग्ण जे आहेत आजच्या दिवसभरात सापडलेले आहेत. आणि त्यामुळे अर्थात ही गंभीर बाब आहे. अर्थात नागपूरकरांना गाफील राहून चालणार नाहीये. आजचाही आकडा हा मोठाच म्हणता येईल नागपूरमधला. त्यामुळे नागपुरात दिवसभरात आपण बघतोय 5,852 नवे रुग्ण सापडलेत आणि एकूण रुग्णसंख्या जी आहे ती 77,000च्या पुढे आणि त्यात 89 रुग्णांचा मृत्यू झाला. हे देखील धक्कादायक आहे. म्हणून नागपूरमधली परिस्थिती पुन्हा एकदा आपण बघतोय की सारच काही व्यवस्थित आहे असं म्हणता येणार नाही. नागपूर असो, पुणे असो, त्याचबरोबर
नाशिक असो, आकडेवारी प्रत्येक दिवसाची उच्चांक गाठणारी दिसून येते. नागपुरात आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर 77,000 साधारण 888 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत आणि आजचा दिवसभरातला आकडा जर आपण ॲक्टिव्ह रुग्णांचा बघितला तर तो 5,000च्या पुढे. आणि मृत्यू बघा, 89 रुग्ण जे आहेत ते कोरोनामुळे दगावलेत. त्यामुळे ही परिस्थिती चिंताजनक आहे. पुन्हा एकदा नागपूरकरांना सांगायचं आहे की प्रत्येक दिवशी ही नवीन आकडेवारी जी समोर येते ती धक्कादायक आहे. त्यामुळे आपण स्वतःची, आपल्या कुटुंबाची काळजी घेणं फार आवश्यक आहे. अगदी आवश्यक असेल तर घराच्या बाहेर पडणं, या सगळ्या लॉकडाऊनचे नियमांचं पालन करणं, कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रींचं पालन करणं फार आवश्यक आहे. मास्क वापरा, जर काही लक्षणं दिसत आहेत तर त्वरित तपासणी करून घ्या, घरात राहू नका. आता मुंबईबद्दल बोलायला हवं. आज मुंबईत कोरोनाचे साधारण 3,876 नवे रुग्ण आढळून आलेत. तर गेल्या 24 तासात मुंबईत तब्बल 70 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. गेल्या सोमवारी नव्या रुग्णांची संख्या 7,391 होती, तर मृतकांची संख्या ही 57 होती. नव्या कोरोना रुग्णांची संख्या वेगात कमी होत असली तरी मृतकांचा आकडा मात्र वाढतोय. आठवड्याभरात रुग्णसंख्या ही निम्मी झालेली आहे, पण याचा अर्थ सगळं व्यवस्थित आहे असं म्हणता येणार नाही. पण आकडेवारीवरती एक नजर टाकूयात. बावीस एप्रिलला 7,410, 23 एप्रिलला 7,221, 24 एप्रिलला 5,888, 25 एप्रिलला 5,542 आणि 26 एप्रिलला हा आकडा आता 3,876 वर आहे. आकडा कमी होतोय, पण हा वाढूही शकतो जर आपण नियमांचं पालन नाही केलं तर. म्हणून काळजी घ्या, मास्कचा वापर करा. मृतांचा आकडा आपण जाणून घेऊयात. 22 एप्रिलला 75, 23 एप्रिलला 72, 24 एप्रिलला 71, 25 एप्रिलला 64 आणि पुन्हा हा आकडा जो वाढला आजच्या दिवशी तो बघा 70 आहे. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत. सागर, मुंबईमध्ये आजच्या दिवसभरातली आकडेवारी कमी जरी झालेली असली तरी सगळं काही टळलंय असं म्हणता येणार नाही. सागर, खरं आहे विशाल, याचं कारण प्रमुख आहे की भलेही रुग्णसंख्या एकेकाळी मुंबईची 9,000 आता काही दिवसांपूर्वी होती, ती आता 3,800 पर्यंत आलेली आहे. म्हणजे रुग्णसंख्येमध्ये निम्म्यापेक्षा कमी घट झालेली आहे. ही भले चांगली गोष्ट असली तरी मृत्यूचं प्रमाण हे जास्त आहे. आजही देखील गेल्या 24 तासामध्ये मुंबईत 40 लोकांचा मृत्यू झालेला आहे. आणि आपणास माहित आहे की जी लक्ष म्हणजे ऍक्टिव्ह संख्या आहे ती देखील 60,000च्या वर मुंबईमध्ये आज आहे. कुठे ना कुठेतरी जी मुंबईची लोकसंख्या आहे किंवा मुंबईचं भौगोलिक स्थान पाहता अत्यंत दाटवाटीचा भाग असतो लोकसंख्येचा. या भागामध्ये एक जरी कोरोना ऍक्टिव्ह पर्सन असेल तर त्या कनेक्शन अनेक लोकांशी भरपूर येतात आणि त्यातून स्प्रेड होण्याची शक्यता जास्त येते. यामुळेच मुंबईमध्ये रुग्णांची संख्या वाढताना झपाट्याने दिसत आली. आता रुग्णसंख्या ही कमी होताना जरी दिसली असली तरी ती पूर्ण आटोक्यात आली असं म्हणता येणार नाही. आज देखील हजारांमध्ये 3-3, 4-4 हजार आकडे येत आहेत. कुठे ना कुठेतरी यापेक्षा अजून संख्या आहे ती कमी झाली पाहिजे. आणि विशेष म्हणजे मृत्यूची संख्या जी आहे ती कमी होणं फार गरजेचं आहे. रिकव्हरी रेट वाढणं हे अतिशय महत्वाचं आहे. विशाल, धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल. जाऊयात पुण्यात. पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. आता या रुग्णांना पालिकेनं घेतलेल्या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. बाणेर इथं 212 बेड्सचं हॉस्पिटल पालिका उभारणार आहे. यामध्ये 150 ऑक्सिजन बेड असतील तर 62 व्हेंटिलेटर बेड्स असतील. यासाठी 1.5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर पुण्यात स्मशानभूमीवर वाढलेला ताण कमी करण्यासाठी 4 नवीन विद्युत दाहिना बसवण्यात येणार आहे. नायडू हॉस्पिटलमध्ये 1,70,00,000 खर्चून ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येतोय आणि यातून 80 बेड्सना ऑक्सिजन पुरवले जाईल. जाऊयात मनमाडमध्ये. कृषी मंत्री दादा भुसे यांच्या मुलाचा विवाह सोहळा संपन्न झाला. भुसे यांचे चिरंजीव आविष्कार आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे यांची कन्या लतिशा हे लग्नाच्या बेडीत अडकले.
मालेगावच्या एका फार्मवर पार पडलेल्या या सोहळ्याबाबत अतिशय गुप्तता बाळगण्यात आली होती. मोजक्या नातेवाईकांव्यतिरिक्त इतर वऱ्हाडी मंडळींना या सोहळ्यात नो एंट्री होती. ज्या फार्म हाऊसवर हा लग्न सोहळा संपन्न झाला त्या फार्म हाऊसच्या वॉल कंपाऊंडला देखील काळ्या कपड्याने झाकण्यात आलं होतं. गेटपासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर फार्म हाऊसमध्ये काय चाललंय याचा थांगपत्ता लागत नसल्याने विवाह सोहळ्यास किती लोक उपस्थित होते, त्यांनी मास्क घातले होते की नाही, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यात आलं की नाही, आलेल्या पाहुणे मंडळीच्या आरोग्य तपासणीची व्यवस्था काय होती, विवाह परवानगीसाठी घालून दिलेली बंधनं पाळली की बासनात गुंडाळली, असे एक ना अनेक प्रश्न या सोहळ्यानंतर आता उपस्थित होत आहेत. बोलूयात आमचे प्रतिनिधी बब्बू शेख आपल्या बरोबर आहेत. बब्बू, जे प्रश्न उपस्थित होत आहेत त्याची उत्तरं मिळू शकतात का, कारण हा विवाह सोहळा पार पडलाय? विशाल, खरं तर याची उत्तरं मिळणं कठीणच आहे, कारण हा जो विवाह सोहळा संपन्न झालेला आहे तर आतमध्ये जे होतं तर किती मंडळी होती हे सांगता येणार नाहीये. पण एक आहे का दादा भुसे जे आम्ही तिथे चर्चा ऐकली किंवा तर त्यांनी नियमांचं पालन केलंय असं काही नागरिक सांगत होते किंवा आणि त्याच्यामुळे त्यांनी मोजक्याच लोकांना बोलवलं होतं. फक्त जे त्यांचे जे नेते मंडळी आहेत ते पण तिथे उपस्थित नव्हते. इव्हन छगन भुजबळ यांनी देखील ऑनलाईन विवाह सोहळ्याला हजेरी लावली. या भागातले जेवढे आमदार होते तेही कोणी तिथे फिरकला ना दिसला नाहीये. तर त्याच्यामुळे असं एक अंदाज येऊ शकतं का तिथे फक्त मोजकेच लोक असावे, कारण दादा भुसे त्यांना माहिती आहे का जर आपण नियम मोडलं तर याचं कुठे ना कुठे वाच्यता होणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी स्वतःही काळजी घेतली असावी असा एक सूरही ऐकायला मिळत होता. एकूणच सोहळ्यासाठी फक्त नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे या एकमेव मंत्र्यांनीच हजेरी लावलेली होती. आणि त्यांनी वधूवरास आशीर्वाद दिल्यानंतर तेही अवघ्या काही मिनिटातच तिथून निघून गेले. विशाल, धन्यवाद बब्बू या सगळ्या माहितीबद्दल. विवाह सोहळ्याबद्दल गुप्तता पाळण्यात आलेली होती, पण याबद्दल निश्चित काही कळू शकलेलं नाही की ज्या फार्म हाऊसवरती हा विवाह सोहळा पार पडला तो पार पडत असताना सगळ्या नियमांचं पालन करण्यात आलं होतं की नाही, आणि त्याबद्दल मोठी चर्चा आहे. पुढे पाहूयात, मुंबईमध्ये रिलायन्स फाउंडेशनकडून कोविड उपचाराबाबत मोठा उपक्रम राबवला जातोय. वरळीमधील 650 खाटांचं NSCI कोविड सेंटरचं व्यवस्थापन HN रिलायन्स रुग्णालय पाहणार आहे. इथं 550 बेड्स आधीपासून आहेत, त्या 100 ICU बेड्सची भर रिलायन्स फाउंडेशन घालेल. 500हून अधिक डॉक्टर्स, नर्सेस आणि अन्य स्टाफ NSCI सेंटरचं व्यवस्थापन बघणार आहे. याचा संपूर्ण खर्च रिलायन्स फाउंडेशन उचलेल. तसंच 7 हिल्स रुग्णालयाची क्षमताही वाढवण्यात येणार आहे. ही क्षमता 125 बेड्सची केली जाईल आणि ज्यामध्ये 45 ICU बेड्सचा समावेश आहे. NSCI आणि 7 हिल्स या दोन्ही रुग्णालयांमधील उपचाराचा संपूर्ण खर्च रिलायन्स फाउंडेशन करणार आहे. सोबतच BKCतील ट्रायडंट हॉटेलमध्ये लक्षणं नसलेल्या रुग्णांसाठी 100 खाटांचं सेंटर तयार करण्यात येणार आहे. पुढली बातमी आहे, मुंबईमध्ये रिलायन्स फाउंडेशनकडून कोविड उपचाराबाबत मोठा पुढाकार घेण्यात आला आहे. वरळीमधील 650 खाटांचं NSCI कोविड सेंटरचं व्यवस्थापन HN रिलायन्स रुग्णालय बघणार आहे. आपण बघतोय आणि इथे 550 बेड्स आधीपासून उपलब्ध आहेत, त्यात 100 बेड्सची भर घालण्यात येईल. त्याचबरोबर महाराष्ट्रासाठी देखील रिलायन्सच्या जामनगर प्लांटमधनं ऑक्सिजन देण्यात आलेला आहे. ऑक्सिजनची मोठी मदत प्राप्त झाली आहे. ऑक्सिजनचे 3 टँकर घेऊन ऑक्सिजन ट्रेन पनवेलला दाखल झाली आहे. तर कोरोनाच्या संकट काळात रिलायन्सला घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणेंनी दिली आहे. अतिशय आनंदाची आणि स्वागतार्थ ही बाब आहे. रिलायन्स एक मोठी एक जागतिक दर्जाची आपल्याकडे संस्था आहे, कंपनी आहे आणि मुंबईमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी 2 हॉस्पिटल चालवायला घेतलेत आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधलं मला वाटतं एक हॉस्पिटल त्या ठिकाणी आहे आणि बेड्सची संख्या व्यवस्थित आहे आणि ICU असेल किंवा इतर संलग्न बाबीसुद्धा रिलायन्स त्या सर्व हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी देणार आहे. आणि मला आनंद आहे की निश्चितपणे महाराष्ट्रातील अनेक रुग्णांना त्या माध्यमातून त्या ठिकाणी फायदा मिळेल आणि रिलायन्ससारखाच आदर्श जर इतर कंपन्यांनी सुद्धा घेतला, राज्य सरकारच्या वतीनं तर त्या ठिकाणी युद्ध पातळीवर प्रयत्न करतं आहे. हॉस्पिटल्स असतील, बेड वाढवणे, ऑक्सिजन असेल, रेमडेसिवीर इंजेक्शन असतील किंवा सगळ्या रिलेटेड बाबी असतील किंवा डॉक्टर असेल किंवा पॅरामेडिकल स्टाफ असेल, या सगळ्या बाबतीमध्ये राज्य सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करतं आहे. परंतु राज्य सरकारच्या जोडीला अशा प्रकारच्या संस्था जर त्या ठिकाणी मदतीला आल्या तर राज्य सरकारचा सुद्धा मोठा भार त्या ठिकाणी हलका होऊ शकेल.
तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही रिलायन्सच्या या उपक्रमाचं कौतुक केलंय. रिलायन्सचं तर मी मनापासून अभिनंदनच करेन, कारण जेव्हा जेव्हा देशावर आपत्ती आले त्यावेळेला रिलायन्सनं पुढाकार घेतलेलाच आहे आणि आजही रिलायन्स या कामात पुन्हा एकदा जोरानं पुढं आले आणि शेवटी यांचा आदर्श घेऊन इतर सेवाभावी संस्थांनी, मोठ्या सेवाभावी संस्थांनी पण या संकट काळामध्ये योगदान देणं आवश्यक आहे. कारण अशा काळामध्ये लोकांना आधाराची गरज आहे, लोकांना बेडची गरज आहे, ऑक्सिजनची गरज आहे आणि मला वाटतं आपल्या देशात, मुंबईत, महाराष्ट्रात माणुसकी खूप आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या सेवाभावी भावनेतनं या ठिकाणी मदत करताना लोक दिसत आहेत आणि रिलायन्सला बी मनापासून धन्यवाद देतो. यानंतर वेळ झाले की ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नगर महानगरमध्ये ब्रेकनंतर आपलं स्वागत. ब्रेकनंतर पाहूयात कोरोनावर मात करण्यासाठी आता मदतीचे हात पुढे येऊ लागले. तरुण उद्योजक आणि ऑक्सिजन नियोजन समिती पुण्याचे सदस्य कौस्तुभ बुटाला यांनी अशीच महत्त्वाची मदत दिली आहे. त्यांनी रत्नागिरीतील खेडमधील नगरपालिकेच्या कोविड केअर सेंटरला 3 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट दिल्यात. हवेतून ऑक्सिजनची निर्मिती करणाऱ्या या मशीनचा उपयोग ग्रामीण भागातील शेकडो रुग्णांना होणार आहे आणि त्यामुळे खेड नगरपालिकेच्या दवाखान्याच्या जागेतील कोविड सेंटर शेजारी ऑक्सिजन उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर या छावणीत मोफत ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार आहेत. हवेतला प्राणवायू घेऊन कुठल्याही इंडस्ट्रीवर डिपेंड न होता आपल्या पेशंटला आपण प्राणवायू देऊ शकतो. या मशीनला आपण वाय कनेक्टर दिलेले आहेत. त्या वाय कनेक्टरच्या माध्यमातून एका मशीनवर 2 पेशंट्सला 2.5 LPM पर्यंत असं आपण ऑक्सिजन देऊ शकतो. म्हणजे जवळजवळ 95% जे पेशंट आहेत कोविडमध्ये त्यांना या मशीनचा लाभ होऊ शकतो. आणि जेव्हा एखाद्याची क्षमता म्हणजे एकाच पेशंटला दिल्यास 5 LPM पर्यंत म्हणजे जवळजवळ आपण 97% रुग्णांचा यांनी आपण जीव वाचू शकतो. जे 2-3% रुग्ण आहेत त्यांना मात्र मग पुढच्या ट्रीटमेंटसाठी आपल्याला उपजिल्हा रुग्णालयाला पाठवायला लागेल किंवा हे जे ऑक्सिजन सिलेंडर दिलेले आहेत ते 15 LPM पर्यंत आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा देऊ शकतात. यानंतर नगर महानगरमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. प्रत्येक